अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण बाळासोबत खेळत असतात, त्याच्याशी बोलत असतात आणि त्यावेळी अप्पी म्हणते की रुपाली ताई, आपल्या बाळाने चांगलंच बाळसं धरलं आहे ना. आणि त्यावर रुपालीसुद्धा हसून हो म्हणते. मात्र मनी मावशी लगेच म्हणते की रुपाली, बाळाची रोज दृष्ट काढत जा, नाहीतर उगाच काही लोकांची बाळाला नजर लागायची. आणि त्यामुळे अप्पी खाली मान घालते. त्याच वेळी सुजय त्या ठिकाणी येतो. तो या सगळ्यांकडे बघत म्हणतो की तुम्ही पण या पोरासारखे लहान झाला आहात का? त्याला काही कळतंय का? काय बोलताय त्याच्याशी? वर सगळेजण सुजयला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही ऐकत नाही. त्याच वेळी पिऊ त्या ठिकाणी येते. सुजा तिला विचारतो की तुला सुद्धा इथे थांबायचं आहे की यायचं आहे माझ्यासोबत? आणि त्याच वेळी सरकारही तिला म्हणतात की जर तुला थांबायचं असेल तर तू थांब, कोणीही तुला काही बोलणार नाही. मात्र पिऊ म्हणते की मला इथे थांबायचं नाही आहे. आणि मग ती सुजयसोबत घराबाहेर पडते. सुजयचं असं वागणं बघून कदम म्हणतात की दादा, याच्यासोबत बोलायला हवं, त्याची समजूत काढायला हवी. मात्र सरकार वैतागून म्हणतात की कोण बोलायला जाणार त्याच्यासोबत आणि काय बोलणार? मी तर त्याचा विचार करणं सोडून दिलं आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन सगळ्यांना सांगतो की आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, बाळाच्या सगळ्या टेस्ट करू. त्यावर रुपाली स्वप्नीलाही हो म्हणतात. अर्जुन सांगतो की मी आणि अप्पीसुद्धा तुमच्यासोबत येतो. त्यावर ते दोघेजण म्हणतात हो, तुम्हीही आमच्यासोबत चला. आणि मग त्यानंतर रुपाली तयार होण्यासाठी जाते. ती बाळाला स्वप्नीलकडे देते. तर अर्जुनला एका कामानिमित्त बाहेर जायचं असतं, स्वप्नीलचंही काम असतं. त्यामुळे ते दोघेजण बाहेर जातात आणि बाळाला रुक्मिणीकडे देतात. बाळ रडत असते. त्यामुळे अप्पी म्हणते की आई, तुम्ही दूध घेऊन या, बाळाला मी दूध पाजते. त्यावर ती हो म्हणते. पण तितक्यात मनी मावशी मोठ्याने अप्पीवर ओरडते आणि तिला म्हणते की तुला काही कळतं की नाही ग? म्हणे मी बाळाला दूध पाजते. आत्ता ती जर रुपाली बाहेर आली तर काय म्हणेल? आणि ती बाळाला घेऊन रूममध्ये निघून जाते. त्यामुळे अप्पीला खूप वाईट वाटतं. तर इकडे मनी मावशी त्या बाळाला म्हणत असते की तुझी खरी आई कोण आहे माहिती आहे का? ती अप्पी. आणि मला तिच्यापासून तुला लांब ठेवण्यात खूप मजा येते. तर दुसरीकडे अप्पी बाळासाठी दूध बनवत असते. मात्र ती मनाशी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय तेच कळत नाही. सतत असं वाटते की माझं बाळ मला हाका मारते, मला जवळ बोलावते. आणि त्याच वेळी रुक्मिणी मनीला आवाज देत सांगते की बघ, तुला भेटायला कोणीतरी आलंय. त्यामुळे मग मनी मावशी बाळाला बेडवर ठेवते आणि बाहेर जाते. तर अप्पी ती संधी साधून लगेच बाळाकडे जाते. ती बाळाकडे बघतच असते आणि मग ती त्याला घ्यायला पुढे जाणार इतक्यात मनी मावशी तिथे येते. आणि ती मोठ्याने अप्पीवर ओरडत तिला विचारते की तुला लाज वाटत आहे की नाही ग? त्यावर अप्पी म्हणते की मी काय केलं मनी मावशी? मी तर बाळाला दूध घेऊन आले होते. पण मनी तिचं काही ऐकूनच घेत नाही. ती अप्पीला खूप बोलते आणि शेवटी तिचा हात धरून तिला रूमबाहेर काढायचा प्रयत्न करते. तितक्यात स्वप्नील, रुपाली त्या ठिकाणी येतात. मनी मावशी त्या दोघांना म्हणते की तुमच्यापैकी एकाला बाळासोबत थांबता येत नाही का? घरातील लोकांची नजर कशी आहे माहिती आहे ना? आणि त्यावर स्वप्नील म्हणतो की मावशी, कोणाची नजर कशी आहे मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही प्लीज वाद घालू नका. आणि त्यानंतर अप्पी तेथून निघून जाते. तर मनी मावशी पुन्हा रुपालीला सांगते की तुझ्या बाळाला त्या अप्पीपासून लांब ठेव, ती बाळ हडपण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे रुपालीच्या मनात पुन्हा अप्पीविषयी राग निर्माण होतो. दुसरीकडे शेतात बापू आणि कदम काम करत असतात. त्यानंतर बापू कदमांना विचारतात की माझी अप्पी ठीक आहे ना? आजकाल तिच्या मनात काय चालले तेच मला कळत नाही. पोरीची खूप काळजी वाटते. आणि त्यावर कदम त्यांना सांगतात की काळजी नका करू बापू, ती ठीक आहे आणि आपली पोरगी खूप ताकदवर आहे. ती या सगळ्यातून नक्की बाहेर पडेल. आणि त्यांचं बोलणं ऐकून बापूंच्याही जीवात जीव येतो. तर दुसरीकडे बंट्या सुजयला एका ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे एक माणूस येतो ज्याच्याकडून सुजाने पैसे घेतलेले असतात. तो माणूस सुजयला धमकी देत म्हणतो की मला माझे पैसे एका आठवड्याच्या आत परत पाहिजे आहेत, नाहीतर मग पुढच्या वेळी मी तुम्हाला थेट तुमच्या घरातून उचलून घेऊन जाईल. त्यावर सुजा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की 7 दिवसात मी एवढे पैसे कसे परत करणार? पण तो माणूस काही ऐकत नाही आणि तेथून निघून जातो. तर बंट्या म्हणत असतो की सुजा, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते रे. सगळ्या लोकांना त्यांचे पैसे कसे देणार आहेस तू? आणि मी सुद्धा ती परवानगी मिळवण्यासाठी माझ्या खिशातले 7 लाख रुपये दिले. पण जाऊ दे, आता तुझ्यासाठी मी ते पैसे सोडून देतो. आणि ते ऐकून सुजाला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे मनी, रुक्मिणी आणि सरकार घरात बसलेले असतात. ते तिघेही बाळाची वाट बघत असतात.
रुक्मिणीला तर सगळं काही ठीक होईल की नाही याचीच भीती वाटत असते. तर सरकार म्हणतात तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तर मनीसुद्धा तिला सांगते की जा आणि तू बाळाच्या स्वागताची तयारी कर. त्यामुळे रुक्मिणी आतमध्ये जाते. तर इकडे मनी पुन्हा एकदा सरकारांना धमकी देते की आता तो सुजा उरलेली प्रॉपर्टीसुद्धा नक्की मागायला येणार, पण मी आधीच सांगते माझ्या वाट्याची प्रॉपर्टी त्याला द्यायची नाही, नाहीतर मी तुमचं भांडं सगळ्यांसमोर फोडेल. त्यानंतर संध्याकाळी अर्जुन, अप्पी, स्वप्नील आणि रुपाली बाळाला घेऊन येतात. सगळेजण खूप खुश होतात, त्यांचं स्वागत करतात. सरकार बाळाला भरपूर पैसे देतात. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. आणि मग त्यानंतर मनी मुद्दाम म्हणते की या सगळ्यासाठी आपण अप्पीचे आभारच मानायला हवेत, कारण तिच्याचमुळे हे घडून आलं आहे. आणि त्यावर इतरही जण हो म्हणतात. पण मनी मावशी अप्पीला विचारते की का गं, तुला आनंद झाला नाही का? नाहीतर थोडं काही घडलं की तू लगेच फेरणी बनवते ना, मग आज बनवणार नाही का? त्यावर अप्पी म्हणते असं कसं, आजही मी बनवणार आहे. आणि मग ती लगेच स्वयंपाकाची तयारी करायला जाते. थोड्याच वेळात ती सगळ्यांसाठी फेरणी घेऊन येते. सगळेजण खूप खुश असतात. आणि मग त्यानंतर बाळाचं नाव काय ठेवायचं याबद्दल सगळे विचार करू लागतात. 2 दिवसांमध्येच त्यांना बाळाचं बारसं करायचं असतं. आणि मग सगळेजण अप्पीलाच सांगतात की तूच बाळासाठी एखादं छान नाव शोध. त्यानंतर रात्री सुजय सरकार आणि रुक्मिणीकडे जातो. तो सरकारांना धमकी देत सांगतो की जर मला 7-8 लाख रुपये तुम्ही दिले नाहीत तर बघा मग मी काय करतो ते. त्यावर ते दोघे त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो काही ऐकून घेत नाही आणि तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अर्जुन आणि अप्पी देखील आनंदात असतात. आणि मग अर्जुन तिला विचारतो की सांग ना बाळाचं नाव काय ठेवायचं. त्यावर अप्पी पटकन सांगते अमोल. मात्र ते ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो पण अमोल तर आपल्या बाळाचं नाव आपल्याला ठेवायचं होतं ना. त्यावर अप्पी म्हणते पण जर आपण या बाळाचं नाव अमोल ठेवलं तर. मात्र अर्जुन म्हणतो की मग ते बाळ आपल्याला आपलं वाटू लागेल. आणि मग त्यानंतर तो रडतच अप्पीला विचारतो की मगाशी ह्या बाळाचं स्वागत बघून तुला आपल्या बाळाची आठवण आली असेल ना. आणि त्यावर अप्पी रडतच त्याला मिठी मारते. अर्जुनला अप्पीची खूप काळजी वाटत असते. तर अप्पी देखील मनाशी म्हणत असते की नियती हे सगळं काय चाललंय, हे बाळ खरंच आमचं आहे का? तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपाली स्वप्नीलला सांगते की आपण आपल्या बाळाचे खूप लाड करायचे, त्याला मोठं करायचं, पण त्याला कधीच हे कळू द्यायचं नाही की आपण त्याचे खरे आईवडील नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.